पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेची डीएनए चाचणी होणार। ससून रुग्णालयामध्ये गाडेची लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली। उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार। आज चहापानाचा कार्यक्रम। कोकाटे मुंडेंच्या राजीनाम्यावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता। उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती। अधिवेशनात अभ्यासपूर्ण मुद्दे मांडण्याचे ठाकरेंचे खासदारांना आदेश। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा 10 मार्चपासून। वादग्रस्त सोलापूरकरवरून आता पुणे महानगरपालिका वादात। शिवराय आणि डॉक्टर आंबेडकरांबद्दल बळणाऱ्या सोलापूरकरची सांस्कृतिक धोरणाच्या तज्ज्ञ सल्लागारपदी नियुक्ती। सोलापूरकरनं तयार केलेल्या मसुद्याला पालिकेकडून मान्यता नाही। सोलापूरकरची डिसेंबर 2023ला नेमणूक। सध्या कोणतीही समिती अस्तित्वात नाही। पुणे पालिकेचं या संदर्भात स्पष्टीकरण। शिंदे सरकारच्या काळातील आरोग्य विभागाच्या कामाला फडणवीस सरकारकडून ब्रेक। तर तानाजी सावंतांनी मंजूर केलेले 3190 कोटींचे टेंडर स्थगित। सूत्रांची माहिती। साफसफाईसाठी पुण्याच्या कंपनीला दिलं होतं टेंडर। कर्नाटकात महाराष्ट्राच्या एसटी बसेस चालकाच्या तोंडाला काळं फासण्याचा प्रकार सुरूच। नांदेड आगाराची बस थांबवून पुन्हा फासलं काळं। धाराशिवच्या उमरगा स्थानकामध्ये बस दाखल होताच आगार व्यवस्थापकांना सांगितला प्रकार। राज्यामध्ये यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक ठरणार। तर हवामान विभागाचा अंदाज। मार्चच्या पहिल्याच आठवड्यात पारा 40च्या उंबरठ्यावर। नाशिकमध्ये तोडफोड करणाऱ्या गावगुंडांची पोलिसांकडून धिंड। तर बेकरीच्या दुकानाची केली होती तोडफोड। स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधींना नाशिक कोर्टात हजर राहण्याचे आदेश। कोर्टात सर्वजण समान असल्याचं न्यायालयाचं मत। पुढील सुनावणी आता मे मध्ये होणार। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन मेगा ब्लॉक सुरू। सकाळी 11 वाजेपर्यंत 13 तासांचा ब्लॉक असणार। तर ग्रँट रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर चालवण्यात येणार। तर सीएसएमटीवर फलाट विस्तारीकरणासाठी ब्लॉक। चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये शेवटचा लीग सामना। तर भारताचा सेमीफायनलमध्ये कुणाशी मुकाबला होणार हे आज ठरणार। दिल्ली कॅपिटल्स WPL 2025 सीझनमध्ये प्ले ऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ। तर आरसीबीचा सलग चौथा पराभव।